मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वैध आहे का? मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला हा सवाल विचारला आहे। योजनेच्या वैधतेवरती उत्तर सादर करण्याचे देखील आदेश आहेत। येत्या 23 ऑक्टोबर पर्यंत उत्तर सादर करा असं हायकोर्ट म्हणतंय। योजनेच्या विरोधात दाखल याचिकेवरती सुनावणी पार पडली आणि याच वेळेस हायकोर्टानं हे आदेश दिले। विविध योजनांवरती दरवर्षी 70,000 कोटींचा खर्च केला जातो। राज्याची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं। योजनांचा निर्णय असंवैधानिक तसेच मनमानी आणि तर्कहीन असल्याचं देखील याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटलं होतं आणि त्याच अनुषंगाने आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला हा सवाल उपस्थित केला आहे। विविध योजनांवरती दरवर्षी 70,000 कोटींचा खर्च केला जातो आणि याच अनुषंगाने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देखील मोठा खर्च होत असल्याने आता हा सवाल उपस्थित केला जातो। या संदर्भात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, ते आपल्याला अधिक माहिती देत आहेत। संजय, आपण बघतोय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला खडे सवाल उपस्थित केले आहेत। नेमकं काय झालं या सुनावणी दरम्यान? वर्ष आपल्याला माहिती आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, अनिल वडपल्लीवार जी माहिती अधिकार कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि त्यांनी कित्येक विषयावरती जनहित याचिका उच्च न्यायालयात त्यांनी दाखल यापूर्वी केलेल्या आहेत। या विषयावर लाडकी बहीण योजनेचा जेव्हा संदर्भ आला आणि महाराष्ट्र सरकारने ही योजना जाहीर केली त्यानंतर त्यांनी या विषयावरती नागपूर खंडपीठासमोर याचिका दाखल केली होती, ज्याची बऱ्याचपैकी चर्चा पण झाली होती आणि महायुतीच्या नेत्यांनी हे कुठेतरी काँग्रेसचं षडयंत्र आहे असं सांगितलं होतं। पण या याचिकेमध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या ज्या काही योजना आहेत, म्हणजे फक्त लाडकी बहीण योजनाच नव्हे तर अन्य ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजना ज्या या महाराष्ट्र सरकारने केलेल्या आहेत त्या कुठेतरी राज्य शासनाची आर्थिक स्थिती बेताची असताना तिजोरीवरती अतिरिक्त भार म्हणजे सुमारे 70,000 कोटींचा भार टाकणार आहे आणि त्यामुळे जनहिताची जी सार्वजनिक हिताची अन्य कामं आहेत ती करताना कुठेतरी राज्य सरकारला पेच प्रसंग उभा राहील, अडचण होईल, भविष्यात राज्य सरकार आणखी डबघाईला येईल आर्थिकरित्या असं त्या याचिकेमध्ये म्हटलं आहे। आणि त्यामुळे ही जी योजना आहे आणि यासारख्या ज्या 70,000 कोटी खर्चाच्या वार्षिक योजना आहेत त्यांना मनमानी हा निर्णय आहे असं जाहीर करावं असं याचिकेत अशी याचना करण्यात आलेली आहे, प्रार्थना करण्यात आलेली आहे। आणि त्या निमित्ताने सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाला विचारलंय की ही जी योजना आपण जाहीर केलेली आहे या योजनेच्या संदर्भामध्ये ही आपण काय उत्तर द्याल, ही वैध आहे काय, त्याच्या वैधतेवरती प्रश्नचिन्ह उभा केलेला आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकारला विचारणा संजय, त्यामुळे आता राज्य सरकार काय उत्तर देत आहे ते बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। यानंतर